ऐकणार आहोत कार्तिक महिन्याची 8वी कथा सत्यभामा आणि पारिजात फुलाची कथा, ज्यात भगवान श्रीकृष्णाने आपल्या अहंकारावर प्रेमाचा विजय शिकवला आहे। एका दिवशी स्वर्ग लोकात इंद्राने तिच्या बागेत बसली होती। तिच्या बागेत एक सुंदर सुवर्ण वृक्ष होता, पारिजात वृक्ष। त्या झाडाला दिव्य फुले यायची, जी देवांना अत्यंत प्रिय होती। ते फूल अतिशय सुगंधी आणि तेजस्वी होते आणि त्यावर देवता विशेष पूजा करायचे। त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नी सत्यभामा सोबत स्वर्गाला गेले होते। त्यांनी ते पारिजात फूल पाहिले तेव्हा इंद्राणीने कृष्णाला ते फूल दिलं आणि म्हणाली, हे फूल तुम्ही तुमच्या राणीला द्या। कृष्णाने हसत ते फूल रुक्मिणीला अर्पण केलं, कारण ती त्यांची प्रथम आणि अत्यंत प्रिय पत्नी होती। हे पाहून सत्यभामेला थोडा राग आला। तिच्या मनात विचार आला, मी तर सर्वात सुंदर आणि श्रीकृष्णावर अत्यंत प्रेम करणारी, पण त्यांनी ते फूल मला न देता रुक्मिणीला दिले। सत्यभामेचा हा राग वाढत गेला। ती म्हणाली, मीच पारिजात वृक्ष पृथ्वीवर नेते, मग पाहते कोणाला तो मिळतो। भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, ठीक आहे सत्य, तू जर भक्तिभावाने इच्छित असशील तर चल आपण इंद्राकडे जाऊ। जेव्हा सत्यभामेने पारिजात झाड उखडून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंद्र रागावला। त्याने म्हटलं, हे झाड स्वर्गाचं आहे, पृथ्वीवर नेऊ शकत नाहीस। सत्यभामेने हट्ट सोडला नाही। भगवान श्रीकृष्णाने स्मित हास्य करून आपलं सुदर्शन चक्र प्रकट केलं। काही वेळातच इंद्राला कळलं की हा सर्व नाट्य सत्यभामेचा अहंकार कमी करण्यासाठी आहे। इंद्र म्हणाला, हे वासुदेव, जर हा वृक्ष तुमच्या पत्नीच्या भक्ती आणि प्रेमासाठी असेल तर मला काही हरकत नाही। पारिजात झाड पृथ्वीवर जाऊ दे। सत्यभामेने पारिजात वृक्ष आपल्या बागेत लावला। तो फुलांनी सुगंधित झाला आणि तिचं मन आनंदाने भरून आलं। पण जेव्हा भगवान कृष्ण तेथे आले तेव्हा सत्यभामा म्हणाली, प्रभू, आता मी तुम्हाला सिद्ध केलं की माझं प्रेम श्रेष्ठ आहे। कृष्ण शांतपणे म्हणाले, सत्यभामे, फुलं, झाडं, संपत्ती या गोष्टींनी प्रेमाचं मोजमाप होत नाही। खरं प्रेम ते असतं जे अपेक्षा शून्य असतं। रुक्मिणीचं प्रेम तसंच आहे, ते देतं, मागत नाही। हे ऐकून सत्यभामा नम्र झाली। तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, प्रभू, माझा अहंकार जाळून टाका। कृष्ण हसले आणि म्हणाले, तुझं प्रेमही माझं आहे सत्यभामे। जेव्हा प्रेमात नम्रता येते तेव्हा ते परमेश्वराला अधिक प्रिय होतं। त्या दिवसापासून पारिजात फूल भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत वापरले जाऊ लागले। त्याला प्रेमाचं प्रतीक फूल असेही म्हणतात। जो कार्तिक महिन्यात पारिजात फूल भगवान विष्णूला अर्पण करतो त्याचं मन शांत होतं आणि अहंकार नष्ट होतो। जय श्रीकृष्ण। कार्तिक महिन्याच्या या लीलांनी आपल्या मनातील राग, द्वेष आणि अहंकार नष्ट हो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आपल्याला ही कथा आवडली असल्यास कथेला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनल